क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा. चंडिकापूर परिसरात बिबट्याचा दुचाकी स्वारावर हल्ला, नागरिकात भीतीचे वातावरण. दिंडोरी तालुक्यातील चंडिकापूर व परिसरात बिबट्यांचा वावर मागील काही महिन्यांपासून वाढला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दिनांक 30 मार्च रोजी सुमारे 9 वाजेच्या सुमारास दुचाकीवरून शेतात पाणी भरण्यासाठी जात असताना सुरेश बागुल यांच्यावर बिबट्याने झडप घालत हल्ला केला. झुडपात दबा धरून बसलेल्या बिबट्याने अचानक हल्ला केल्याने बागुल हे दुचाकीवरून खाली पडले. प्रसंगावधान राखत त्यांनी बिबट्याला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर बिबट्या अंधाराचा फायदा घेत पसार झाला. या घटनेत बागुल यांच्या हाताला व खांद्याला दुखापत झाली असून त्यांना तातडीने वणी ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. घटनेची माहिती मिळताच वनरक्षक ज्योती झिरवाळ यांनी रुग्णालयात धाव घेत जखमींची विचारपूस केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना कळविले. तसेच उपसरपंच विलास कड, ग्रामपंचायत सदस्य राकेश थोरात यांनीही बागुल यांची भेट घेऊन विचारपूस केली. दरम्यान चंडिकापूर परिसरात यापूर्वी बिबट्याचे हल्ले झाले असून 2 जणांवर हल्ल्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण अधिक तीव्र झाले आहे. परिसरात दिवसा अनियमित वीज पुरवठा होत असल्याने शेतकऱ्यांना रात्रीच्या वेळी शेतात पाणी भरण्यात जावे लागत आहे. त्यामुळे अशा वन्य प्राण्यांच्या हल्ल्याचा धोका वाढत असल्याची तक्रार नागरिकांकडून व्यक्त होत आहे. अनेकदा मागणी करूनही वीज पुरवठा सुरळीत होत नसल्याने संताप व्यक्त केला जात आहे. नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्यात येणार असून परिसरात पिंजरे लावण्यात येतील अशी माहिती वन विभागाकडून देण्यात आली आहे. प्रतिनिधी सागर मोर, वणी, दिंडोरी. कामानिमित्त चंडिकापूरमध्ये गेलो होतो. तिकडनं येत होतो. येताना म्हणजे रस्त्याने चंडिकापूर तो शिवबांधाचा रस्ताच आहे. त्या रस्त्याने बरेच लोक आपले येता जाता रात्रीचे सगळं पाणी भरायला सगळे त्यानं ये राहत होते. तर ते मला असं समोर असं काही दिसलं नाही. पण मग अचानक जेव्हा तिने झडप मारली ना माझ्यावर, त्यावेळेस मी गाडी खाली दाबून राहिली. तो पुढे गेला. मी तेवढ्या याच्यामध्ये तरी मी उठून दगड उचलून तर तेव्हा तो बाजूला येऊन गेला. नंतर परत उजान तिने हे केला. पण गाडी चालू असल्यामुळं मी गाडी उचलून लगेच माझा स्वतःचा जीव वाचवला. तुमचं नाव काय? माझं नाव सुरेश सोमवार. काय बिबट्या होता का नाही? का वाघ होता? नाही बिबटे. कारण की काही ठिकाणी चंडिकापूरमध्ये सांगताय का वाघ आहे म्हणजे. तो हे पुढच्या चढलेला आहे. असं कधीच घडल्या नाही पाहिजे. तो एवढ्या चालू गाडीवर म्हणजे अटॅक करतोय ना. ते मागच्या वेळेस बी कोणावर अटॅक झाला होता ना? चंडिकापूरचे त्यांच्यावर बी 2 म्हणजे